नमस्कार, मी विनायक सावंत. आज आपणासमोर येण्याचं कारण म्हणजे नातेपुते शहराचा विकास. घरातला लोक डीपी प्लॅन एकदम सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करेन. एकदम शासकीय भाषेत वापरणार नाही, लोकांना समजेल असं. तर ह्या सगळ्या गोष्टी सध्या नातेपुते शहरामध्ये चर्चेत आहेत की विकास करायचा आहे, रस्ते मोठे करायचे आहेत, त्याचबरोबर ग्राउंड पाहिजे, प्ले ग्राउंड पाहिजे, गार्डन पाहिजे. अशा बऱ्याच गोष्टी आपण बघतोय, ऐकतोय. या संदर्भात बऱ्याच घटना घडत गेल्या. नातेपुते नगरपंचायतने त्यांचा इरादा व्यक्त केला. त्यानंतर विकास आराखडा तयार करण्यासाठी काही शासनाकडून अधिकारी नियुक्त केले गेले. त्यानंतर एखाद्या कंपनीने आल्यानंतरचा सर्वे केला. मग कुठं कुठं कसं कसं आहे, कुठं कुठं घर आहेत, कुठं कुठं रस्ते आहेत, काय ते पहिलं सर्वे केला. त्यानंतर परत आरक्षण टाकली गेली. त्यानंतर परत ते आरक्षण कुठं कुठं पडलेत, कुठले रस्ते मोठे होणार ते परत त्या नकाशामध्ये आलं आणि ते नगरपंचायतच्या वरती टिकवलं. अशा काही घडामोडी घडल्या. त्यानंतर लोकांना कळलं की आपल्या घराच्या वरून रस्ता जातोय, आपल्या घराच्या समोरून निम्मं घर आपलं त्या रस्त्यात जाते. पुन्हा तिथं आरक्षण पडल्यामुळे तिथल्या लोकांना वाटतं आपण बेघर होणार. त्यानंतर काही लोकांनी त्या संदर्भात जनजागृती करण्याचा प्रयत्न केला, झाली. त्यानंतर लोक एकत्र आले, लोकांनी कृती समिती स्थापन केली. या सगळ्या डीपी प्लॅनच्या विरोधात जिथं आरक्षण पडले, बाधित लोक झाली, त्या लोकांनी नगरपंचायतच्या कारभाराविरोधात असेल, त्या डीपी प्लॅनच्या विरोधात असेल आंदोलन केली, रस्ता रोको केला, गाव बंद एक दिवस करण्यात आलं. त्यानंतर नगरपंचायतने त्यांची भूमिका मांडली, आमचा ह्यात काय रोल नाही, सगळं त्या शासनाने केलेलं आहे. मुख्याधिकाऱ्यांनी सुद्धा त्या संदर्भात सांगितलं की माझा ह्यात काय भाग नसतो, वरून सगळं गोपनीय येतं आणि ते फक्त आम्ही तुमच्यासमोर मांडलं. अशा अनेक गोष्टी घडल्या, हे आपणा सर्वांना माहीत आहे. त्यानंतर आतासुद्धा एकदम काही दिवसापूर्वीच नगरपंचायतने मीटिंग घेतली, ते अहवाल वाचन करायचं, काय बदल केला आहे किंवा काय, सगळं केलं. आता ह्या सगळ्या गोष्टी करत असताना महत्त्वाचा मुद्दा आहे, तो हे तर मी मांडणार आहे. तो म्हणजे नातेपुते नगरपंचायतनी केलेला, नातेपुते नगरपंचायत आणि मुख्याधिकारी ह्या म्हणजे पहिला विषय, नातेपुते नगरपंचायत आणि मुख्याधिकारी. नातेपुते नगरपंचायतमध्ये असणारे जे काही नगरसेवक सर्व आहेत, मग सत्ताधारी असतील, विरोधक असतील आणि मुख्याधिकारी साहेब असतील, आणि तो विभाग जो काम करतो नगरपंचायतमधला, ह्या सगळ्यांचा त्यामध्ये रोल आहे का, किंवा रोल असेल तर तो रोल किती असणार आहे, किंवा तो रोल जेवढा आहे त्यापेक्षा जास्त त्यांनी त्यात इन्व्हॉल्वेशन केलं आहे का, ह्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा मी प्रयत्न करत आहे. 2, की जी नगररचना आहे, टाउन प्लॅनिंग विभाग आहे, त्या टाउन प्लॅनिंग विभागाने हे सगळं त्यांच्या देखरेखीखाली त्यांच्या प्लॅनिंग होत असतं. त्यांनी हे सगळं जे केलेलं आहे ते शासकीय नियमानुसार केलेलं आहे का. 2, 3, ह्या सगळं करण्यासाठी सर्वे करण्यासाठी कंपनी नेमण्यात आली होती शासनाकडून. ती कंपनीनं हा सर्वे नियमानुसार केलेला आहे का. अशा 3 गोष्टींचा विचार, अभ्यास सध्या माझा सुरू आहे. लोकांकडून सतत मला सांगण्यात येत होतं की सर तुम्ही 3 भाग केले, भाग 1, भाग 2, भाग 3 केला, तर 4था तुमचा भाग येणं गरजेचं आहे. ठीक आहे, माझं डाटा तयार करणं, त्या पुरावा गोळा करणं, ह्या सगळ्या गोष्टी सुरू आहेत. आणि त्याला थोडासा डिटेक्शन करणं थोडंसं गरजेचं असल्या कारणाने मी काय केलं की जे काय डाटा माझ्याजवळ आता कलेक्ट झालेला आहे तो थोड्या दिवसानंतर मी एक्सप्लोज करणार होतो, तो लोकांपुढे आणणार होतो, त्यानुसार शासनाकडे मी जाणार होतो. परंतु लोकांच्या एक मानसिकता लोकांची झालेली आहे की तुम्ही बोललंच पाहिजे, तुम्ही पुढे आलंच पाहिजे, काहीतरी तुमच्या त्या 3 भागाच्या नंतर 4था भाग तुमचा येणं गरजेचं आहे, अशा पद्धतीची विनंती लोकांकडून आग्रह होत होता. म्हणून आज समोर आलेलं आहे 3 विषय आणि 3 महत्त्वाचे पॉईंट. नातेपुते नगरपंचायतचे ह्याच्यामध्ये किती रोल आहे, किंवा जेवढा रोल त्यांचा होता त्यापेक्षा जास्त त्यांनी त्यात इन्व्हॉल्वेशन केलेलं आहे. 1. 2,
जे सर्वे म्हणजे जे टाउन प्लॅनिंगचे जे अधिकारी आहेत त्यांनी नियमानुसार सगळं केलेलं आहे का, आणि जी कंपनी सर्वे करण्यासाठी, अहवाल करण्यासाठी, ड्राफ्ट तयार करण्यासाठी जी कंपनी अपॉइंटमेंट केली होती त्या कंपनीनं हे प्रामाणिकपणे केलं आहे का, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. ह्यामध्ये अनेक त्रुटी असू शकतात आहेत. त्या त्रुटी दूर करण्यासाठी बदल झाला पाहिजे, रद्द झालं पाहिजे, अशा बऱ्याच स्टेटमेंट सध्या समोर आले. ते सगळ्यांनी अनुभवलेलं आहे. त्या गोष्टीकडे मला जायचं नाही आणि राजकारणाकडे तर मला मुळी जायचं नाही. शासकीय नियमानुसार हे सगळं होत आहे किंवा नाही, ह्या गोष्टीचा शोध मी घेत आहे. अनेक अभ्यास, स्टडी माझा सुरू आहे. 50% जवळजवळ माझा स्टडी पूर्ण झालेला आहे आणि पुढचा 50% स्टडी एकदम अतिशय गतीने मी त्या स्टडीकडे आहे, प्रोसेसमध्ये आहे. लवकरच 100% पूर्ण होईल. परंतु लोकांना एक आश्वासन देतो की शासकीय नियमाच्या बाहेर कुठल्याही ॲक्ट रूलनुसार जर हा डीपी प्लॅन करण्यात आला नसेल तर जे दोषी यंत्रणा ह्याच्यामध्ये आहे त्या दोषी यंत्रणेला सोडणार नाही, हे आश्वासन तुम्हाला मी ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगतो. कायद्याच्या बाहेर जर कुठलं कृत्य ते नगरपंचायतच्या नगरसेवकांनी केलेलं असू द्या, मुख्याधिकारी साहेबांनी केलं असू द्या किंवा नगरपंचायतच्या संबंधित विभागाने केलेलं असू द्या, त्यांना उत्तर द्यावंच लागणार आहे. किंवा जी कंपनी आहे त्या कंपनीने नियमानुसार जे काय सर्वेक्षण केलं आहे त्यामध्ये जर त्रुटी असतील आणि ते जर चुकीच्या पद्धतीनं केला असेल, कोणाच्या सांगण्यावरून केला असेल, तर त्या कंपनीला सुद्धा ह्या सगळ्या गोष्टींना सामोरे जावं लागणार आहे. आणि तिसरी गोष्ट, टाउन प्लॅनिंगचे विभागाने जर ह्या संदर्भात कुठल्याही पद्धतीचं दुजाभाव केला असेल, नियमाच्या बाहेर केला असेल, तर त्यांना सुद्धा ह्या गोष्टीला सामोरे जावं लागणार आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी सतत नातेपुते नगरपंचायत असेल किंवा नातेपुते शहराच्या विकासासाठी जी काय करता येईल त्या करण्यासाठी मी सतत प्रयत्न करत आहे. त्यामुळं लोकांना मी आश्वासित करतो की शासकीय नियमानुसार झाला असेल तर त्याचं स्वागत केलं जाईल. परंतु शासकीय नियमाच्या बाहेर जर काही कृती यामध्ये होत असेल तर कुणालाही ह्या ठिकाणी सोडलं जाणार नाही. त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी मी सतत पाठपुरावा करेन, प्रयत्न करेन, या माध्यमातून सांगतो. त्यामुळे कुणावर अन्याय होणार नाही आणि अन्याय होत असेल तर 100% त्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम माझ्या माध्यमातून मी करणार आहे. पण ते कशा पद्धतीने केलं पाहिजे, तर कागदपत्री केलं पाहिजे, प्रशासनाकडे गेलं पाहिजे, नियमानुसार केलं पाहिजे. त्या नियमानुसार झाले का नाही, त्या नियमात काय त्रुटी आहेत का, ह्याचा सुद्धा स्टडी केला पाहिजे. सत्ताधाऱ्यांनी म्हणायचं की आम्ही तुमच्या बरोबर आहे, आम्ही त्यामध्ये बदल करू, आम्ही त्यात काहीच केलं नाही, आम्ही रद्दचा ठराव केलेला आहे. मुख्याधिकारी एका साईडला म्हणतात तो चुकीच्या पद्धतीनं ठराव रद्द करता येत नाही, म्हणजे डीपी प्लॅन रद्द करता येत नाही असं म्हणतात. म्हणजे अनेक गोष्टी समोर येत आहेत. परंतु ह्या माध्यमातून भाग 5 मध्ये मी तुम्हाला आधीच म्हणलं होतं की सविस्तर माहिती घेतल्यानंतर तुम्ही तुमच्या पद्धतीने लढताय, तुम्ही तुमच्या पद्धतीनं तुमचं लढाई सुरू आहे, ती कोर्टामध्ये असेल, नगरपंचायतच्या विरोधात तुम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करत असताल, सगळ्या गोष्टी करत असताल, हे तुम्ही करताय ते तुमच्या तुम्ही ती बाधित आहे, तुम्हाला त्या बाधित असल्या कारणाने तुम्हाला लढणं हे अपेक्षित आहे. लढाई केलीच पाहिजे, लढलंच पाहिजे. तर तुम्हाला तुमच्यावर अन्याय होतोय असं वाटत असेल तर तुम्ही लढलंच पाहिजे, कारण अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा हा दोषी असतो, हे बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलेलं वाक्य आहे. त्यामुळे तुम्ही अन्याय सहन करत असाल तर ते सगळ्यात मोठी तुमचा दोष आहे, तुमची ती चूक आहे. त्यामुळे तुम्ही लढताय, चांगल्या लोकशाही पद्धतीने लढताय, ते अतिशय चांगलं आहे. परंतु कायदेशीर बाबीनं तुम्ही लढत आहे ती बी चांगलं आहे. परंतु ह्या सगळ्या गोष्टी करत असताना खरंच आपल्याला ह्या प्रशासन असेल, सत्ताधारी त्यांनी चूक केली असेल, प्रशासनाने चूक केली असेल किंवा ज्या एजन्सीनं सर्वे केला चूक केली असेल, त्या संदर्भात जे पुरावे आहेत ते समोर आणणं आणि त्या पुराव्यानिशी लढणं, तरच आपल्याला न्याय मिळू शकतो. तर ह्यासाठी माझी लढाई सुरू आहे. त्या संदर्भात डाटा मी कलेक्ट करत आहे. आवश्यक डाटा असतो तो कलेक्ट होणं गरजेचं आहे. आणि 100% जर ह्या दोषी कोण असेल तर त्यांना सोडलं जाणार नाही, त्यांच्यावर कारवाई झाल्याशिवाय मी शांत बसणार नाही, हे त्या माध्यमातून तुम्हाला सांगतो
आणि आश्वासित करतो. आता ज्या ज्या लोक बाधित आहेत, ज्या ज्या लोकांना वाटतं की बाबा की खरंच माझ्यावरती अन्याय झालेला आहे, आरक्षण पडलेलं आहे किंवा रस्त्यामुळं असं झालेलं आहे, मोठा झाल्यामुळे आमच्यावरती अन्याय होत आहे, तर ह्या लोकांनी सुद्धा पुढे आलं पाहिजे. पुढे येतील तर त्या लोकांना माझं आव्हान आहे की त्या लोकांनी ज्या पद्धतीने इतर लोक आता माझ्याकडे येतात, मला दाखवतात सर आमचं असं असं आरक्षण पडलंय, तर काही गरज नव्हती, चुकीच्या पद्धतीने केलेलं आहे, असं तुमच्या मनामध्ये काय शंका असेल, खरंच मला वाटत असेल तर 100% तुम्ही मला फोन करा, माझ्या ऑफिसला या किंवा तुमच्या तिथं बोलवा. त्या संदर्भात मला दाखवा बाबा सर आमची गट नंबर आहे तर असं असं झालेलं आहे, रस्ता मोठा झालेला आहे, घर आमचं बाधित होतंय, म्हणजे अजून ते इव्हिडंट तयार होतील आणि त्या इव्हिडंटनुसार परत लढायला अजून मला म्हणजे 50% जे माझं राहिलेलं आहे ते तुमच्याकडून आता ते पूर्ण होणार आहे. म्हणजे तुमच्या आता मला ज्या काही गोष्टी 50% डाटा माझ्याकडे तयार झालेला आहे तो ऑफिशियल तयार झालेला आहे माहितीतून. आता तुमच्याकडून जे बाधित लोक आहेत त्यांना काय नक्की बाधा तिथे तयार झालेली आहे ह्याविषयी तुम्हाला जर तुमचं काय म्हणणं मांडायचं असेल तुम्ही मांडू शकता. तुम्ही जरी माझ्याकडे नाही आला तर शेवटी त्या नकाशा माध्यमातून मला लक्षात येतं कुठं काय झालेलं आहे, ते चुकीचं आहे का बरोबर आहे. त्यासाठी तुम्ही माझ्याकडे यावं ही माझी अपेक्षा नाही. त्यातून मार्ग निघाला पाहिजे की सत्य आहे का असत्य आहे हे दाखवण्याचं माझं काम आहे. त्यामुळं 50% माझं काम झालं, 50% जी मी आता काम करणार आहे ह्यासाठी जर फास्ट व्हावं असं तुम्हाला वाटत असेल तर लोकांनी तुम्ही काय बाधित झालेलं आहे ते समोर आणलं पाहिजे. आता काही लोकांचा असा प्रश्न आहे की नक्की काय बाधित झाले हेच त्यांच्या लक्षात येत. काही लोकांना कळा नाही की नक्की नक्की आमचं बाधित झालंय किंवा नाही, किंवा आम्हाला काय त्याचा धोका आहे किंवा काय नाही, ह्या गोष्टी त्यांना माहीत नाहीत. पण एक लक्षात घ्या, नातेपुते शहराचा विकास होणं ही अपेक्षित आहे. त्यामुळे विकास करण्यासाठी ज्या काही गोष्टी नियमानुसार, कायद्यानुसार, ऍक्टनुसार, नियमानुसार, अधिनियमानुसार महत्वाच्या आहेत त्या झाल्याच पाहिजे. त्या व्यतिरिक्त जर मनमानी पद्धतीने काय झालं असेल तर 100% त्यासाठी लढाई लढणार आहे. मग त्यासाठी कुणी असू द्या, तो माझ्या जवळचा असू द्या, माझ्या लांबचा असू द्या, कुणी असू द्या, तर त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची गय केली जाणार नाही, हे लक्षात घ्या. आणि माझी लढाई जी असते ते पुरावे घेऊन कायदेशीर पद्धतीने असते. म्हणजे लोकशाही मार्गाला जे अपेक्षित आहे ते न करता चुकीच्या मार्गाने करण्याचा प्रयत्न सुद्धा होऊ शकतो. म्हणून तो डाटा सगळा कलेक्ट झाल्यानंतर ज्या पद्धतीने शासन काय म्हणते ते सगळं गोपनीय असतं असं म्हणते. तुम्ही बघा नगरपंचायत गेला तो गोपनीय अहवाल असतो, तो असा असतो. मग मी जी तयारी करतो तो सगळं गोपनीयच आहे. ज्यावेळेस मला तिथं चुका जाणवल्यात बऱ्याच चुका, ज्यावेळेस मी शासनाकडे मांडेन ना त्या यंत्रणेला, मला माहिती आहे ना कुठल्या यंत्रणेकडे मांडायचे, तिथं 100% मी मांडणार आहे. काही लोक माझ्याकडे येतात, माहिती घेतात, सर असं आहे काय केलं पाहिजे, ती माहिती गोळा करतात आणि दुसऱ्या व्यक्तीला जाऊन सांगतात. ती व्यक्ती त्याच्या चुकीच्या पद्धतीनं त्याचं प्रेझेंटेशन करू शकतो, शंका म्हणजे निर्माण करू शकतो लोकांमध्ये. म्हणजे एखादी गोष्ट माझ्याकडून ऐकून ती चुकीच्या पद्धतीनं दुसऱ्याला सांगून ते प्रेझेंटेशन चुकीच्या पद्धतीनं केलं जातं, असं होऊ शकतं. त्यासाठी त्या गोष्टी आपल्याला थोड्याशा गोपनीयच ठेवाव्या लागतात. जसं शासन म्हणते गोपनीय असतं तसं माझ्याकडे तो गोपनीय आहे. बघूया काय होतंय. चुकीचं झालं असेल 100% त्याला समोर आणण्याचा प्रयत्न माझ्याकडून केला जाणार, हे लक्षात घ्या. एवढं तुम्हाला मी इथं ह्या लाईव्हच्या माध्यमातून, ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला आश्वासित करतो. आता ह्यासाठी जे काय आवश्यक आहे म्हणजे कुठे गेलं पाहिजे, कुठे गेल्यानंतर काय पहिलं काय चेक केलं पाहिजे मला सांगा. मग ठीक आहे, आपण शासनाकडे, मला माहिती आहे शासनाच्या कुठल्या विभागाकडे गेलं पाहिजे तिथं आपल्याला तुमची बाजू मांडली पाहिजे किंवा हे चुकीचं आहे ते मांडलं पाहिजे, हे मला माहिती आहे. परंतु काय चुकलेलं आहे याचा शोध घेतला पाहिजे. आपण एखाद्या यंत्रणेकडे जाणार आहे, जे यंत्रणा ही सगळं बदलू शकते किंवा त्यामध्ये बदल करू शकते किंवा रद्दसुद्धा करू शकते, या यंत्रणेकडे आपल्याला जायचं असेल तर आपल्याला पुरावे पाहिजे. फक्त कालवा करून चालणार नाही, त्यासाठी एव्हिडंट महत्वाचे आहेत. त्या यंत्रणेकडे गेल्यानंतर त्यांना ते दाखवलं पाहिजे की नक्की काय चुकलेलं आहे, काय झालेलं आहे, त्यांना तिथे प्रेझेंट केलं पाहिजे. आणि त्यासाठी ही सगळा डाटा तयार करण्याचं काम माझं चालू आहे, माझ्या पद्धतीनं. ज्या लोकांना वाटतं की खरंच बाधित आहे त्या लोकांनी समोर या, काय तुमच्या शंका असतील समोर मांडा. फक्त एवढं सांगतो की नियमात जर एखादे आरक्षण पडलं असेल तर ते बदल कसा होऊ शकणार, ती मी काय करू शकणार. मी कायद्याला धरून जर एखादं बदल आरक्षण पडलं असेल तर तिथं मी काही करू शकणार नाही. परंतु कायद्याला धरून नसेल, कायद्याचा भंग होत असेल, नियमाचा भंग होऊन एखादं आरक्षण झालं असेल, रस्ता मोठा केला जात असेल तर 100% तिथं मी लढणार आहे. त्यासाठी लढायचं असेल तर त्यासाठी लोकांनी पुढे आलं पाहिजे. लोक येतात, तुमच्या पद्धतीने लढाई चालू आहे, परंतु मी जी माझी लढाई चालू आहे त्यासाठी थोडं गती येण्यासाठी जर आपल्याकडून काय डाटा असेल तर तो तुम्ही प्रेझेंट करू शकता.
आणि नाही केला तरी काय अडचण नाही, तुम्ही तुमच्या पद्धतीने लढू शकता. परंतु मी जी लढत आहे ती माझ्या पद्धतीने मी पुरावे गोळा करून ते सगळं मी कंडक्ट करणारच आहे, हेच या माध्यमातून सांगतो. आणि जाता जाता लोकांना सांगतो, नातेपुते नगरपंचायतला किती अधिकार आहेत त्यामध्ये, आणि त्यांनी किती अधिकारानुसार जास्त त्यामध्ये इन्व्हॉल्व झालेत का. 1, 2, ज्या टाउन प्लॅनिंग विभागाने त्या संदर्भात जे नियमानुसार केलंय का, आणि जी कंपनी सर्वे करण्यासाठी अहवाल करण्यासाठी जी कंपनी नेमली गेली त्यांनी बरोबर काम केलंय का, या सगळ्या गोष्टीचा 50% डाटा मी तयार केलेला आहे. 50% डाटा आता लोकांकडून येणं अपेक्षित आहे. लोकांवर जिथं आरक्षण पडले त्याचा मी अभ्यास करत आहे, आणि ते अभ्यास पण थोड्या दिवसात होईल पूर्ण. 50% झालेला 50% होईल. फक्त लोकांच्या आग्रहासाठी सांगतो की 100% तुमच्यासाठी मी लढणार आहे. त्यामुळे तुम्ही कुठल्याही पद्धतीचं टेन्शन घेऊ नका. 100% तुमची लढाई सुरू आहे. तुम्ही ते लढताय, त्यात कुठलाही मी इंटरफेअर करणार नाही. तुमची लढाई तुमच्या पद्धतीनं सुरू आहे. तुम्ही लढा, जे तुम्हाला योग्य वाटतं तुम्ही करा, कायदेशीर असेल, लोकशाही मार्गाने असेल. परंतु माझं जे काम आहे ती पुराव्याने मी पुढे जाणार आहे, आणि ते जाणं अपेक्षित आहे. एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी ते करणार आहे, माझी जबाबदारी आहे. आणि त्यासाठी मी भाग 1, भाग 2 केला, 3 केला, आणि 4था भाग केलेला आहे. 5व्या भागामध्ये मला रिझल्ट आणून देणार आहे की नक्की ह्यात काय झालेलं आहे. ओके, तर माझा व्हॉट्सअप नंबर घ्या, 9403874885. पुन्हा एकदा सांगतो, 9403874885. याला व्हॉट्सअप करा, फोन करा, किंवा प्रत्यक्ष आपलं मैदान आहे, पालखी मैदान शेजारी आपलं ऑफिस आहे DPM न्यूज म्हणून, तिथं तुम्ही मला भेटू शकता. फक्त आता मला कॉल करा, तुमचे काय शंका असेल तर या, समोर या. ओके, जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.